तर मित्रांनो इथे अंडे आहेत आपल्या घरच्या कोंबडीचे, तुम्हाला माहितीच आहे. आणि आता इथं आजी हे करत आहे, सीताफळाचा पाला टाकत आहे. हे बघा, सीताफळाचा पाला टाकून आणि आपल्याला लिंबाचा पण पाला टाकायचा आहे मित्रांनो. सीताफळाचा पाला का टाकायचा, तर त्यामध्ये उवा वगैरे, पिसा वगैरे किंवा दुसरे जे बारीक बारीक कीटक असतात तर ते होऊ नये यासाठी आपण सीताफळाचा पाला टाकतो मित्रांनो. त्याला कीड लागत नाही त्यासाठी सीताफळाचा पाला टाकला जातो. आता सोबतच अँटीबायोटिक किंवा अँटीफंगल वगैरे म्हणून हां, तर आपल्याला आता लिंबाचा पाला पण टाकायचा आहे मित्रांनो. अँटीबायोटिक आणि अँटीफंगल वगैरे म्हणून, अँटीफंगस वगैरे गुण असतात लिंबाच्या पाल्यामध्ये. तर सीताफळाचा आणि लिंबाचा पाला आपल्याला टाकून आपल्याला कोंबडी अंड्यावरती बसवायची मित्रांनो. तर इथं माझी आजी मस्तपैकी आता टाकत आहे सीताफळाचा पाला, तुम्ही बघू शकता. तुम्ही इथं मित्रांनो आपल्याकडं दुकानामध्ये मिळतं एखंड म्हणतात त्याला, किंवा इकडं वेखंड पण म्हणलं जातात. काही लोक वेखंड म्हणतात की काही लोक एखंड म्हणतात. तर आमच्याकडे इकडं जुने लोक एखंड म्हणतात. तर ती एक मूळ असते झाडाची एखंडाची, तर ती एखंड पण ठेवायचं असतं मित्रांनो, उवा वगैरे होणार नाहीत त्यासाठी. दमट वातावरण इथं होतं, घाम वगैरे येतो कोंबडीला बसून बसून अंड्यावरती, आणि मग तिथं दमट मॉइश्चर तिथं तयार होतं दमट. तर तशा ठिकाणी उवा, छोटे छोटे किडे वगैरे जे असतात ते होण्याची शक्यता दाट असते. तर अशा ठिकाणी होऊ नये तर त्यासाठी सीताफळाचा पाला, लिंबाचा पाला, वेखंड किंवा मग निरगुडीचा पाला, असा पाला वगैरे अगोदरचे लोक टाकायचे, किंवा कापूर वगैरे ठेवायचे मित्रांनो. तर आपण कापूर वगैरे काय ठेवलं नाही, फक्त लिंबाचा पाला आणि सीताफळाचा पाला ठेवलेला आहे. इकडे बघा कशी करत आहे आमची ही मैना. मस्तपैकी अंडे आहेत आणि 2 अंडे आपण वेगळे घेतलेले आहेत मित्रांनो. इथं दिसत असेल तुम्हाला ब्राऊन कलरचं अंड. तर हे ब्राऊन कलरचं अंड आपण बाहेरून आलेलं आहे, आणि तिथे आहे बघा ब्राऊन कलरचं अंड कोंबडीचं. तर ते कडकनाथ कोंबडीचं आहे. आता अंडे मांडत आहे आमची आजी. अंडे मांड आहे, अंडे मांड. तर अंडे ठेवायचं काम चाललंय मित्रांनो आजीकडून. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाला थंड असतो मित्रांनो. एक 2-3 दिवस तरी थंड वाटेलच कोंबडीला. नंतर मग आणखीन परत आपल्याला पाला चेंज करायचा आहे आणि दुसरा पाला ठेवायचा आहे मित्रांनो. तर 14 अंडे आपण घेतलेले आहेत. ठेव की एक ठेव. तर आपली कोंबडी आहे. ठेवा आता कोंबडीला. तर मित्रांनो कोंबडी अंड्यावरती बसत आहे आजीच्या हाताने आम्ही कोंबडी बसवतो मित्रांनो. दरवेळेस पण मी कोंबडी अंड्यावरती बसवतो, ते आजीच्या हातानेच बसवतो. तर अगोदर पण तुम्ही बघितलं असेल. पिल्ले निघतील का आता? काय आहे की बाबा, उन्हाळा आहे म्हणून म्हणाले. हा, उन्हाळा आहे रे, हिवाळ्यात निघते. उन्हाळ्यात निघत नाहीत का? काय करते की आता. बघू आता तुझ्या हाताला किती यश येते. नाही रे, उन्हाळ्यात गरमी राहते. हा, काय काय पाला टाकत होतो तुम्ही? आणि कोंबडी ठेवायला पाला काय काय टाकत होतो? पाला काय, साडीचं तणीस टाकीत होती. हा, दुसरं साडीचं तणीस टाकायचं आणि त्याच्यावर बसवायचं. कांदा झालं, काळी करायची असली तर ही बिबा, वळसा घालतात. मिरची कशाला? लाल लाल हो म्हणून. हा, लाल हो कोंबडा म्हणून. कवडी, हा हा हा, कवडी टाकतात. बसले की नाही व्यवस्थित? बसले की आता? बसलं. झाकू झाका की?